आज आपण होर्टी वडाचा तांडा या ठिकाणी आपल्या एक महिला ताई जुडलेले आहेत. आपण ताईकडनं जाणून घेऊया नेमकं इकडं हवा आहे कुणाची. ताई आपलं नाव काय? मला सांगा इथं हवा कुणाची आहे ताई? रोजकरीची. रोजकरी. मला सांगा रोजकरीलाच का निवडून द्यायचं? बघताय त्यानं काय सगळ्याला बघितलं? बघताय म्हणजे ओळख आम्हाला रोजकरीच आहे इथं. येऊ द्या की गांधीळेस रोजकरी. नाही एवढा नाही, रोजकरीचा विकास काय? सगळं काय पण बघताय त्यानं. काय कशा बी कामासाठी जा तुम्ही बघताय त्यानं. त्याच्यामुळं त्यालाच टाकते ते लोकांना. म्हणताना समजे महिला. मला सांगा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला 7,500 रुपये दिलं, ह्याच्याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यावर काही नाराज आहेत का? नाही नाही कशाला नाराज. आता त्यानं बी आलंय की राहू द्या, आता आहे रोजकरीला बी येऊ द्या. नाही रोजकरीला म्हणताना आपल्या तांड्यामधनं रोजकरीला मतदान किती पडेल? पडताय सगळं मतदान. काय पडत तिकडे होईल पण रोजकरी. मला सांगा या ठिकाणी हवा कुणाची जास्त आहे? रोजकरीची. रोजकरीची आहे. रोजकऱ्यांनी काम करतोय. आतापर्यंत भरपूर कामं केले करताय त्यानं. बायाला सगळे कोण बी आम्हाला रोजकरीच ओळख आहे. मला सांगा महाविकास आघाडीचे धीरज पाटील आहेत आणि महायुतीचे राणा जगदीशसिंह पाटील आहेत आणि समाजवादी पार्टीचे देवानंद भाऊ आहेत. ह्याच्यामधनं आपली पसंती कुणाला? रोजकरीला. रोजकरीला. आज आपण वडाचा तांडा होर्टी या ठिकाणी आलेला आहे. तुळजापूर विधानसभा निवडणूक जे लागलेले आहे. आपण वडाच्या तांड्यापासून ज्या लोकांचं मत आहे किंवा ह्या तुळजापूर तालुक्यामध्ये कुणाची हवा आहे. मामा आपलं नाव काय? किसन लिंबा राठोड. मला सांगा इथं हवा कुणाची आहे? देवानंद रोजकरी. मग मला सांगा देवानंद रोजकरीच का? ते आज कमीत कमी 25 वर्षापासून अन्नदान करत आलेला आहे. हो. आणि गरिबासाठी झटणारा माणूस आहे. सहकारी केलेला माणूस आहे. आणि आता हे त्यांना आता वरी जड होते ह्या लोकांना म्हणून का नाही मंत्री लोक त्यांना वरी जागा देणार. म्हणजे त्यांच्यासाठी आता कुठं गावना त्यांनी प्रयत्न करून धडपड करू लागली त्यांनी. मग मला खास माणूस म्हणजे देवानंद रोजकरी. खास माणूस देवानंद रोजकरी. देवानंद रोजकरीचा काय विकास आहे? काय विकास? त्यांना सत्ताच मिळाली नाही तर विकास काय करणार त्यांना? मग काय अडी अडचणीला पडलेलं हे सांगा. अडी अडचणी जे आहे शेतकऱ्याचं काही बी काम रोखू द्या, एक दिवसात सॉल्व्ह होते. मग मला सांगा सत्ताधाऱ्यांचे तुमचे काम करत नाहीत का? ते एक बार निवडून आले की मग मला सांगा ज्या वेळेस पासून राणा जगदीशसिंह पाटील या तांड्याला निवडून आलेत त्या दिवशीपासून कधी आलेत? एक दिवस सुद्धा नाही आलेच नाही. म्हणताना इथं काय विकास झालेला आहे? काय विकास आहे? हाय तसंच आहे. काहीच नाही. मला सांगा महाविकास आघाडीचे धीरज पाटील आहेत आणि महायुतीचे राणा जगदीशसिंह पाटील आहेत. त्याच्याबरोबर समाजवादी पार्टीचे देवानंद भाऊ रोजकरे आहेत. मला सांगा देवानंद तुमची पसंती कुणाला आहे? आम्ही देवानंद भाऊचे. देवानंद भाऊ. मला सांगा देवानंद भाऊला इथनं किती मतदान पडेल? आता देवानंद भाऊचे आता काय आपल्याला नाही म्हणलं तरी 90% मतदान घेतात. 90% मतदान पडणार असं आश्वासन आहे. आज आपण वडाचा तांडा या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या बरोबर काही कार्यकर्ते जुडलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत संघर्षच करत आलेला आहे. आपण त्या कार्यकर्त्याकडनं जाणून घेऊया की संघर्ष ही काय असतोय. आपण त्या कार्यकर्त्याकडनं जाणून घेऊया. बरोबर भाऊ आपलं नाव काय? श्रीमंत वसराम राठोड. मला सांगा सध्या इकडं हवा कुणाची आहे? देवानंद भाऊ रोजकरी. देवानंद भाऊ रोजकरीच का? म्हणजे तो गोरगरिबाचे काम करतोय. काय काम केलेलं आहे? त्याच्याकडे आतापर्यंत सत्ता नव्हती ना. सत्ता नसताना आपण भरपूर कामं केलेत त्यांनी. भरपूर कामं केलेत. गोरगरिबाचं काय बी अडी अडचण दूर केलेत. डीपी जळाले फोन केले की डीपी दिले, 2 दिवसात डीपी बसून दिलेत. कोणचं बी अडचणीचं काम त्यांनी गोरगरिबाचं काम आतापर्यंत 25 वर्षाला करत आलेत. म्हणून आम्ही देवानंद रोजकरीकडेच आमचं मतदान आहे. मला सांगा आपल्या तांड्यामध्ये देवानंद रोजकरी किती कट्टर कार्यकर्ते आहेत? हे तंडाध्वनी आहे देवानंद रोजकरीचे. देवानंद जाईल तसं 5-10-20% पण पूर्ण तंडाच रोजकरीच आहे. नाही रोजकरी म्हणायचं म्हणजे रोजकरी अडी अडचणीला तुम्हाला काही कामं राहू द्या ते कामाला पडतोय. मग मला सांगा सत्ताधारी जे आमदार आहे, सत्ताधारी जे आमदार आहे राणा जगदीशसिंह पाटील, या राणा जगदीशसिंह पाटलांनी
गेल्या वार्षिक मध्ये निवडून आले त्यावेळेस किती वेळेस इथे आले? मग गेल्या वार्षिक मध्ये राणा पाटील असं आले, आमचे देवानंद भाऊ पण भाजपमध्ये होते आणि भाऊला सांगितले की तुम्ही ह्या वेळेस माघार घ्या, तुम्हाला आम्ही कुठतर महामंडळावर काय तर तुम्हाला पद देता, तुमच्या कार्यकर्त्याची कामं पण होते आणि तुम्ही माघार घ्या म्हणून भाऊनी माघार घेतली मागल्या इलेक्शन मध्ये. म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही राणादादाला पाठिंबा दिलो म्हणून राणादादा निवडून आले होते. मग ह्या वेळेस आता आमचा नेता उभारलाय, आता आमच्या नेत्यालाच काम करणार आम्ही, देवानंद भाऊच काम करणार. गेले 5 वर्ष होते. कोण होते? देवानंद भाऊ होते. भाजपमध्ये होते ना ते. देवानंद भाऊला फसवून ही काम झाला. मला सांगा, देवानंद भाऊ ही भाजपचेच कार्यकर्ते होते, देवानंद भाऊ पक्षामधनं का बाहेर आले? त्यांना तिकीटच मिळत नाही तर काय करते ते? तिकीट देण्यात म्हणजे काय, ह्यांना तिकीट दिल्यानंतर ही सगळ्याला जड होत आहे, त्याच्यामुळे त्यांना उचलटांगडी करू लागली. मग आता स्वतंत्र आता त्यांच्या पायावर उभारून स्वतः पक्ष स्थापन करून पण देवानंद भाऊशी हवा नाही. मला सांगा, तुमची काय अडचण आहे? माझी काही अडचण नाही. देवानंद भाऊ एक नंबर आमचा नेता, एक नंबर. मला एका वकिलानं 20,000 रुपये मागितला, 20,000चं 3,000 मध्ये काम केला, म्हणून आम्ही देवानंद भाऊला विसरत नाही, सोडत बी नाही. मला सांगा, देवानंद भाऊ हे सत्तेमध्ये नसताना तुम्ही देवानंद भाऊवर एवढं कसं काय विश्वास? आमचं 20,000चं काम 3,000 केलं, प्रत्येक कोणते बी काम, प्रत्येक काम 20,000चं काम 3,000 मध्ये केल्यावर कोण आवडेल ते आम्हाला देवानंद भाऊ आघाडीवर आहे, ते आघाडीवर त्याला आणायचं आहे. थांब